राम राम मंडळी, नमस्कार। तर आज आम्ही आलोय कराड चांदोली महामार्गावरती, कराडपासून साधारण 25 किलोमीटरवरती असलेल्या आणि उंडाळेपासून साधारण 3 किलोमीटरवरती असलेल्या घोगाव या गावामधील हॉटेल सावकार फॅमिली गार्डनवरती। हे हॉटेल कराड चांदोली महामार्गालगतच असून येथे प्रशस्त अशी पार्किंगची सुविधा सुद्धा करण्यात आलेली आहे। हे हॉटेल सुरू केले आमचे बालपणापासूनचे मित्र, युवा उद्योजक आणि विकास सेवा सोसायटीचे चेअरमन माननीय अक्षय शेटे आणि त्यांचे मोठे बंधू माननीय किरण शेटे साहेब यांनी। हॉटेलमध्ये प्रवेश करताच जेवणासाठी प्रशस्त असा डायनिंग हॉल तसेच फॅमिलीसाठी स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था सुद्धा येथे करण्यात आलेली आहे। हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गेलो ते यांच्या किचनमध्ये। यांचं किचन अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकं असं आहे। हा असा गरम होणारा झणझणीत तांबडा आणि पांढरा रस्सा बघून आधीच तोंडाला पाणी सुटलेले। तेवढ्यात या आचारी साहेबांनी कडीत असा काय जाळ लावला की म्हटलं, अरे खतरनाक, हे काम काय साधन आहे बाबा। तुम्हीच बघा, एक नंबर चविष्ट जेवण बनवायचा कसा एकदम कडक कार्यक्रम चालू आहे यांचा। हॉटेल सावकार फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटची नुकतीच सुरू झाली आहे स्पेशल अशी खेकडा थाळी, ज्यामध्ये ताजे आणि स्वच्छ खेकडे तुम्हाला स्पेशली बनवून तुमच्या ताटामध्ये तुम्हाला खाण्यासाठी सर्व केले जातील, जे या भागात तुम्हाला इतर कुठल्याही हॉटेलवरती मिळणार नाहीत। तोपर्यंत इकडे हे बंबात जाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष असा भट्टीत जाळ लावून त्याच्यामध्ये अशा मस्तपैकी रोट्या भाजून घेत होते। इकडे आम्हाला भूक तर खूप लागलेली, पण एवढ्या या सगळ्या मेन्यूज मधून नेमकं ऑर्डर काय करायची याच्यावर ती आमची चर्चा चालू होती। पण इकडे आमचा कार्यकर्ता कुणाला तरी फोन लावून म्हणत होता, बाबू तू जेवली नाहीस तर मी पण जेवणार नाही। असो, आपल्याला काय करायचंय। मग आम्ही ऑर्डर केली हॉटेल सावकार फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटची ही स्पेशल चिकन थाळी, सोबत हा काजू मसाला आणि या हॉटेलची स्पेशल अशी नव्याने सुरू झालेली ही स्पेशल खेकडा थाळी। ही आपली सावकारची स्पेशल खेकडा थाळी आहे। त्याच्यामध्ये आपला खेकडा मसाला एक प्लेट आहे, त्यानंतर खेकड्याची कढी म्हणतात, खेकड्याची कढी, सोलकढी, राईस आणि रोटी। आणि चिकन मध्ये ही आपली सावकार स्पेशल चिकन थाळी आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला मालवणी रस्सा येतो, नंतर चिकन मसाला, खिमा वाटी, तांबडा आणि पांढरा म्हणजे सोलकढी वाटी, रोटी आणि राईस। आम्ही ऑर्डर दिल्यानंतर 10च मिनिटात आमची ऑर्डर आमच्या टेबलवरती सर्व करण्यात आली। या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला तुमच्या ऑर्डरसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही आणि इथली सर्व्हिस देखील अतिशय फास्ट आहे। समोर आलेलं चिकन ताट बघून नेमकं हे खाऊ का ते खाऊ असं झालेलं। मग सुरुवात केली तांबड्या रश्श्यापासून। तांबडा रस्सा एक नंबर। मग उचलला आपली सगळ्यात फेवरेट पांढरा रस्सा। पांढरा रस्सा पण एकदम कडक। आणि मग इकडं तिकडं बघत उचलला चिकनचा पीस। चिकनचा पीस खाल्ल्यावर म्हटलं आता सुट्टी द्यायची नाही, नुसतं वडायचं। यानं ऑर्डर केलेली इथली स्पेशल खेकडा थाळी। या खेकडा थाळीतली ही खेकड्याची नांगी उचलून आता ही नेमकी खायची कशी यावर यानं पहिल्यांदाच एक तासभर तरी विचार केला आणि मग यानं खायला सुरुवात केली। ही खेकडा थाळी चवीला तर एक नंबर अशीच होती। A few moments later. खेकडा खायचा म्हटलं तर नांगी फोडायला लागती, नांगी फोडायची म्हटलं तर तुमचं दात बघा लोखंडाचं लागतात। तेवढी तयारी असली तर मग खेकडा थाळी मागवायची। One eternity later. याचं बघून मला बी काय कंट्रोल झालं नाही। मग मी हळूच याच्या ताटातली एक खेकड्याची नांगी खाऊन बघितली, एक नंबरच लागत होती। दुसरी खेकड्याची नांगी उचलणार एवढ्यात याला कळालं, मला म्हटला तुझं तू खा की। आपण इकडं काय आपल्या ताटावर भुकनाच पाडलेला। एकदा का आपल्याला जेवण आवडलं तर मग पोट फुटलं तरी सुट्टी देत नाही आपण। इथलं जेवण आम्हाला तर खूप आवडलं। तुम्ही सुद्धा एक वेळ इथं अवश्य भेट द्या। धन्यवाद आपण आपल्या सावकार हॉटेलला भेट दिल्याबद्दल। असंच परत परत येत राहा। तुम्हाला आपल्या सावकार हॉटेलची चव नक्कीच आवडेल। तसेच आपल्या इथे स्पेशल खेकडा थाळी पण आहे। खेकड्या थाळीची तुम्ही चव घ्या। आता खेकड्याचं पूर्ण सीझन आपला चालू आहे आणि कंटिन्यू मिळत राहील। तसेच मटन थाळी, चिकन थाळी असेल, व्हेजचं पण आपल्याकडे चांगली क्वालिटी आहे। सर्व भागातील लोक आवर्जून आपल्याकडे येत असतात। तुम्ही पण आवर्जून या, पुन्हा पुन्हा या।
तुम्हाला नक्की जेवण आवडेल. तसेच आपल्या इथं फॅमिलीची पण स्वतंत्र सोय केलेली आहे. सावकार हॉटेलला एक प्रशस्त पार्किंगची सोय आहे. भरपूर असं पार्किंग आपल्या हॉटेलच्या उजव्या साईडला आहे. तसेच डाव्या साईडला सुद्धा भरपूर पार्किंगची सोय आहे. आम्ही आपल्याला 100% चविष्ट रुचकर पूर्ण चांगल्या क्वालिटीचं जेवण देऊ. त्यामुळं आपण परत परत येत राहा. आमच्या धन्यवाद.